काल जो आपण पेपर घेतला तो डिस्कस करणं आवश्यक आहे का? काल घेतलेला डिस्कस करायचा की नाही? यस, करायचा. पहा, लक्ष द्या. झालं? माझा आवाज येतो? मागे पोचतो ना आवाज? आवाज पोचत आहे ना माझा? तुम्ही शांत राहिले तर आणखी क्लिअर पोहोचेल. तर काल जो आपण पेपर घेतला तो एकदा क्लिअर करू. काय डिफिकल्टीज तुमच्या असतील त्या. तुम्ही आता ना बोलणं बंद करा आणि बरोबर तयारी करा मनाची, तर कुठे लक्षात राहील जास्त वेळपर्यंत. सांगा, पहिल्या 5 मध्ये काही डिफिकल्टीज असतील तर. पहिल्या 5 असतील तर पटापट सांगा, नाहीतर आपण पुढे जाऊ, नंतर मी रिव्हर्स नाही येणार. ओके, पहा क्वेश्चन नंबर 4. पहा, लक्ष द्या. बेसिक आहेत पण खूप चांगले क्वेश्चन्स आहेत आणि सिलेबस मधले बेसिक्स क्लिअर करण्यासाठी आपण ज्या टेस्ट घेतो त्या मेजर रोल प्ले करतात. लक्ष द्या काय म्हटलेलं आहे. फोर्स कॉन्स्टंट ऑफ ए वायर इज के. फोर्स कॉन्स्टंट माहिती तुम्हाला, स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा फोर्स कॉन्स्टंट म्हणजे काय की एक वायर दिलेली आहे, त्या वायरची लेंथ युनिटनी वाढवायची आहे, 1 सेंटीमीटरनी वाढवायची आहे. समजत आहे? प्रत्येक गोष्टीचं मिनिंग क्लिअर झालं पाहिजे, नाही तर वाचून राहिले पुढे पुढे चालले. फॉर्म्युल्यामधला के म्हणजे के असं नाही आहे. फोर्स, माझ्याकडे लक्ष द्या. फोर्स कॉन्स्टंट ऑफ ए वायर इज के. सेन्स झाला पाहिजे ना. फोर्स कॉन्स्टंट ऑफ ए वायर इज के असं म्हणण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला म्हटलं की दांदडे सर, तर काही सेन्स तर होतो ना. फिजिक्स शिकवतात, कसं शिकवतात, काय शिकवतात, कोणाला आवडते कोणाला नाही आवडत, सगळे सेन्स होतात आपल्याला. मग फोर्स कॉन्स्टंट ऑफ वायर के नथिंग असं नाही. काय असतं फोर्स कॉन्स्टंट? एखाद्या वायरची लेंथ युनिट डिस्टन्सनी वाढवायची आहे, 1 सेंटीमीटरनी वाढवायची आहे, तर जेवढा फोर्स लागेल दॅट इज फोर्स कॉन्स्टंट. के जर जास्त असेल तर जास्त फोर्स लागेल आणि के जर कमी असेल तर कमी फोर्स लागेल टू लॉंगेट द वायर बाय युनिट डिस्टन्स. ठीक आहे, हा झाला फोर्स कॉन्स्टंट. आणि केचा रोल फोर्समध्ये असतो. एफ इक्वल टू के एक्स इक्वेशनचा विचार केला तर. सो फोर्स प्रोपोर्शनल टू एक्स आणि प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट असतो के. नंतर काय म्हटलेलं आहे, अँड दॅट ऑफ अनदर वायर ऑफ सेम मटेरियल. त्याच मटेरियलची वायर आहे, कॉपर असेल किंवा स्टील असेल, जे के असेल, बरोबर आहे. वायरचं मटेरियल तेच आहे, पण अनदर वायरचा फोर्स कॉन्स्टंट किती आहे? इट इज 2K. वेन बोथ द वायर्स आर स्ट्रेच्ड बाय सेम फोर्स. बघा, इथे 2 प्रकारचे प्रॉब्लेम तयार होतात, म्हणून डिस्कशन खूप महत्वाचं असतं. इकडे वर पहा, 2 प्रकारचे प्रॉब्लेम तयार होतात. दोन्ही वायर काय केल्या? स्ट्रेच्ड बाय
सेम फोर्स. कुठले दोन टाईप होतात मी अगोदरच सांगतो प्रॉब्लेम पूर्ण व्हायच्या अगोदर. पहा, दोन वायर्स आपल्याकडे आहे, एकाचा फोर्स कॉन्स्टंट के आहे आणि दुसऱ्याचा 2K आहे. तुम्हाला काय वाटते की ह्या ज्या दोन वायर असतील, समजा दोन्ही वायरच्या जर लेंथ सेम असतील तर कोणती वायर थिक आणि कोणती वायर थिन? पहा क्वेश्चन काय आणि आपण चाललो कोणीकडे. दोनही वायरची लेंथ सेम असेल, बरोबर आहे. फर्स्ट वायर आणि सेकंड वायर दोन्ही वायरची लेंथ सेम असेल. पहिल्या वायरचा फोर्स कॉन्स्टंट के आहे, दुसऱ्या वायरचा फोर्स कॉन्स्टंट 2K आहे. जर तुम्हाला फोर्स कॉन्स्टंट समजला असेल तर हा लक्ष द्या इकडे, हा सेन्स होणार की कुठली वायर कशी आहे. मला सांगा, पहिली आणि दुसरी, ही आहे फर्स्ट वायर आणि ही आहे सेकंड वायर, बरोबर आहे. कोणती वायर थिन आणि कोणती वायर थिक? हात वर करून सांगायचं. यस राखी, सेकंड वायर थिक असणार, कारण की फोर्स कॉन्स्टंट डबल आहे, म्हणजे त्याला ओढायला डबल फोर्स लागतो. जर ओढायला डबल फोर्स लागत असेल तर वायर थिक असली पाहिजे, जेणेकरून त्याला एक्सटेंड करायला फोर्स जास्त लागेल, बरोबर आहे. थिकनेस किती असेल त्याबद्दल नाही सांगितलं आपण. ओके, तर ह्या दोन वायर्स आहेत आणि या दोन्ही वायरला एक्सटेंड करताना फोर्स सेम अप्लाय केला. बघा फोर्स सेम आहे, बरोबर आहे. कधी काय होते, दोन्ही वायर मधला एक्सटेन्शन सेम करतात. मग इथे दोन गोष्टी करतात, दोन्ही वायर सेम फोर्सने ओढतील किंवा दोन्ही वायर मधलं एक्सटेन्शन सेम करतील. एक्सटेन्शन सेम करायचे असतील ज्याचा की तिथे फोर्स जास्त लागेल, बरोबर आहे. पण इथे दोन्ही वायर मधला फोर्स कसा आहे? सेम. मला सांगा कोणत्या वायरची लेंथ जास्त वाढेल, पहिल्या की दुसऱ्या? पहिल्या वायरची, कारण की त्याला ओढायला कमी फोर्स लागतो. ओढायला जर कमी फोर्स लागतो तर याला ओढायला जास्त फोर्स लागतो, जास्त, बरोबर आहे. मग कमी फोर्स जर सेमच आहे, ज्या वायरचा फोर्स कॉन्स्टंट कमी असेल त्या वायरची लेंथ जास्त वाढेल. सर्व गोष्टी असतात थिंकिंग करायला, बरोबर, तुम्हाला करता आलं पाहिजे, बरोबर आहे. आणि म्हणून दोन्ही वायरचे एक्सटेन्शन दोन्ही वायरमधला फोर्स सेम आहे. तुम्हाला काय विचारला? वर्क डनचा रेशो विचारला. मग वर्क डन दोन केसमध्ये विचारतात. पहिल्या केसमध्ये फोर्स सेम असताना वर्क डन विचारतात आणि दुसऱ्या केसमध्ये एक्सटेन्शन सेम असताना वर्क डन विचारतात. फोर्स सेम असताना एक्सटेन्शन सेम असताना. ओढणार ना दोन्ही वायर, ओढण्यासाठी काय करावं लागणार? वर्क. मग दोन्ही वायरवरचा फोर्स सेम, तर तुम्हाला विचारलं असेल की वर्क डनचा रेशो काढा किंवा रिलेशन काढा. दोन्ही वायरमधलं एक्सटेन्शन सेम असेल, एक्सटेन्शन म्हणजे एक्स, आणि परत तुम्हाला विचारतील की दोन्ही वायरमधलं वर्डन काढा किंवा त्यांचा रेशो काढा. क्वेश्चन समजला का? इथं मग क्वेश्चन दिसला बरोबर आन्सर, बरोबर आहे, आपण लिहून टाकतो. तसं नाही आहे, फोर्स सेम आहे की एक्सटेन्शन सेम आहे, हा एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि बरेचदा विद्यार्थी काय करतात, ते डझंट केअर फोर्स सेम की एक्सटेन्शन सेम. हा असा क्वेश्चन दिसला, बरोबर, इथेच फक्त फोर्स सेम एक्सटेन्शन सेम एकच वर्ड बदलला, बाकी हुबेहूब जसं तसंच प्रॉब्लेम दिसणार तुम्हाला. तुम्हाला असं वाटेल की तेच आन्सर आहे, रट्टाफिकेशनची सवय पडलीच आहे. कळलं का? तसं नाही आहे. कळलं का? समजलं का? तर तुम्हाला विचार करावा लागेल. पहा आता सोडवता कसं येईल आपल्याला. एकदम सिंपल आहे. आणि एक मी तुम्हाला खूप वेळा सांगतो की एक चॅप्टर सोडवणे म्हणजे फक्त त्या चॅप्टरची प्रिपरेशन करणे, त्याच क्वेश्चनची प्रिपरेशन करणे असं बिलकुलच नाही आहे. लक्ष इकडे द्या. सगळ्यात बेसिक फॉर्म्युला असतो एफ इक्वल टू के इंटू एक्स. दुसरा फॉर्म्युला असतो वर्डन इक्वल टू हाफ के इंटू एक्स स्क्वेअर असते. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे वर्डन. सो वर्डन हाफ के एक्स स्क्वेअर, पोटेन्शियल एनर्जी सुद्धा हाफ के एक्स स्क्वेअर. हा कसा आहे माहिती आहे का? तो स्प्रिंग आहे, त्याला तुम्ही वेट अटॅच केला आणि त्याला ओढलं सोडून दिलं तर एक्सटेन्शन होणार, बरोबर आहे. सो वर्डन किंवा पोटेन्शियल एनर्जी काय असणार? हाफ के एक्स स्क्वेअर. बघा, जर लक्ष द्या इकडे, जर एक्सटेन्शन सेम असतं तर आपण काय केलं असतं, एक्स जर सेम असता तर आपण काय केलं असतं की की डब्ल्यू जो आहे दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू के. एक्स सेम असता तर डब्ल्यू प्रोपोर्शनल टू के म्हणजे W1 अपॉन W2 इक्वल टू काय केलं असतं आपण? K1 अपॉन K2. K1 किती आहे? केन. K2 किती आहे? 2K. के कॅन्सल 1/2. 1/2 म्हणजे काय? 0.5. सो W1 इक्वल टू 0.5 टाइम्स W2. पण असं केव्हा? एक्सटेन्शन सेम असेल तर. कळलं का? पण इथे काय आहे? फोर्स सेम. समजलं का? या फॉर्म्युल्यामध्ये तर फोर्स नाही आहे, म्हणून काय करावं लागेल तुम्हाला? या फॉर्म्युल्यामध्ये फोर्स आणावा लागेल आणि त्या फोर्सला सेम म्हणजे कॉन्स्टंट कन्सिडर करावं लागेल आणि परत प्रोपोर्शनॅलिटी काढावं लागेल. इथपर्यंत समजलं? ओके. आता आपण काय करू की इथे एफ सेम घेऊ, एक्सटेन्शन सेम आहे. एक्सटेन्शन सेम आहे तर या फॉर्म्युल्यामध्ये फोर्स आला पाहिजे. मग फोर्स जर आला पाहिजे तर इथे एक्स तुम्हाला इलिमिनेट करावं लागेल. मग एक्स बरोबर काय लिहिता येईल? एक्स इक्वल टू एफ बाय के. मग एक्सच्या जागी जर तुम्ही एफ बाय के लिहिलं तर हाफ के, एक्सच्या जागी एफ बाय के त्याचा स्क्वेअर, सो एफ स्क्वेअर बाय के स्क्वेअर. के आणि स्क्वेअर काय होणार? कॅन्सल.
आणि म्हणून काय झालं, डब्ल्यू इक्वल टू काय झालं, हाफ एफ स्क्वेअर बाय के. पण एफ कसा आहे, सेम. एफ जर सेम असेल तर तुम्हाला काय म्हणता येणार की डब्ल्यू इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू के. किती मोठा डिफरन्स आहे. डब्ल्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू के व्हेन एक्स इज सेम आणि डब्ल्यू इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू के व्हेन फोर्स इज सेम. मग यावरून तुम्हाला पुढे करताच येते. आता W1/W2 इक्वल टू काय लिहिता येणार, K2/K1. K2 किती आहे, 2K. K1 किती आहे, K होणार कॅन्सल. आन्सर काय येणार, 2. सो W1 इक्वल टू 2 टाइम्स W2. सो W1 इक्वल टू 2 टाइम्स W2. ओके. तर कुठे दिसते का W1 आहे. हा तर W1 इक्वल टू 2 टाइम्स W2 याचंच मिनिंग काय झालं. सो W1 इक्वल टू 2 टाइम्स W2. सो W2 इक्वल टू 1/2 टाइम्स W1. 1/2 म्हणजे 0.5. सो 0.5 टाइम्स W1. समजलं का. आणि नोट काय करून ठेवा माहिती आहे का तुम्ही, एक्स जर सेम असेल, एक्सटेन्शन सेम असेल तर W प्रोपोर्शनल टू के आणि एफ जर सेम असेल तर W इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू के. शॉर्टकट नोट करून ठेवा. तुम्ही ना एक क्वेश्चन सोडवता तर एकच सोडवता, डिस्कशन मधून खूप सारं काही बाहेर पडते. म्हणून डिस्कशन खूप महत्वाचं असते. समजलं का. कोणाकोणाला सोडवता आलं होतं, या तऱ्हेने सोडवलं की दुसरंच काहीतरी केलं, दुसरं काही केलं. चला लक्षात राहील. हेच असंच प्रॉब्लेम इलास्टिसिटी नावाचं चॅप्टर आहे त्यामध्ये विचारला जाऊ शकते. सेम प्रॉब्लेम ऑसिलेशन मध्ये विचारला जाते, इलास्टिसिटी मध्ये पण विचारला जाते. की पॉइंट काय नोट केला, एक्स सेम असेल W प्रोपोर्शनल टू के आणि एफ सेम असेल W इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू के. पुढे सांगा 10 पर्यंत. फक्त बोलू नका आपसात. 10 पर्यंत फटाफट आटपायचं आहे आपल्याला. 10 पर्यंत कोणी विचारलं. ओके, पहा क्वेश्चन नंबर 7. पहा, लक्ष द्या, बोर्डवर लक्ष द्या. पहा, W डिनोट द टोटल एनर्जी ऑफ ए पार्टिकल इन लिनियर सिस्टम. ठीक आहे, W काय आहे, टोटल एनर्जी ऑफ ए पार्टिकल इन लिनियर सिस्टम. टोटल एनर्जी आहे, टोटल एनर्जी म्हणजे हाफ KA² किंवा हाफ m⍵² A². त्यालाच कशाने इंडिकेट केलं, W ने. टोटल एनर्जी म्हणजे W टोटल एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी ॲट मीन पोझिशन आणि पोटेन्शियल एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन किंवा टोटल एनर्जी ॲट एनी पोझिशन. W 3 गोष्टीला रिप्रेझेंट करते. समजत आहे तुम्हाला. एक एनर्जीला रिप्रेझेंट करते किंवा पोटेन्शियल एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन अँड कायनेटिक एनर्जी ॲट मीन पोझिशन. कायनेटिक एनर्जी ॲट मीन पोझिशन विचारलं तरी Wच आहे. पोटेन्शियल एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन विचारलं तरी Wच आहे. आणि इतर कुठल्या पोझिशनला जर कायनेटिक एनर्जी विचारली किंवा पोटेन्शियल एनर्जी विचारली ती W पेक्षा कमी असेल आणि कायनेटिक आणि पोटेन्शियलची सम केली तर ती W असेल. समजलं ना. नंतर काय बोललो मी, इथे एक्स्ट्रीमला काय असणार, पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू W. इथे काय असणार, कायनेटिक एनर्जी इक्वल टू W. इथे पोटेन्शियल एनर्जी विचारली तरी लेस दॅन W, तरी लेस दॅन W, त्यांची सम केली तर W है ना. काही ऑप्शन्स विचारलेले आहेत. तर ॲट ए पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम मीन पोझिशन अँड एक्स्ट्रीमिटी. मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीमिटी यांच्या मधला पॉईंट घेतला म्हणजे x इक्वल टू A/2 तो पॉईंट आहे. तर ऑफ द पाथ आणि तुम्हाला तिथे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी विचारली. पहा, लक्ष द्या, x इक्वल टू A/2. तर तुम्हाला जे माहिती आहे ते काय आहे, W इक्वल टू काय लिहिता तुम्ही, हाफ KA². हाफ KA² म्हणजे W आहे. ओके, हे तर समजते ना. टोटल एनर्जी. आणि पहिले आपण कायनेटिक किंवा पहिले पोटेन्शियल एनर्जी काढू. पोटेन्शियल एनर्जी काय असते, हाफ KX². पण x किती आहे, हां काहींना तर अजून समजलं नाही. हे आहे मेन पोझिशन आणि हे आहे एक्स्ट्रीम पोझिशन. इथे पार्टिकल आहे. सो x इक्वल टू काय असणार, A/2, कारण टोटल डिस्टन्स ही असते.
आणि एक्स इक्वल टू जर a/2 आपण इथे लिहिलं तर इथे काय लिहिता येणार a²/4 a²/4 आणि हा तो बाय 4 मी इकडे घेतो. सो पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू काय मिळेल 1/4 हाफ के a² आणि याच्या जागी तुम्हाला काय लिहिता येणार W. हे कसं लिहिलं समजलं. एक्सला काय लिहिलं a/2 चा स्क्वेअर a²/4 तो बाय 4 मी इकडे लिहिला हाफ के a² आणि याच्याऐवजी काय लिहिता येणार W. सो पोटेन्शियल एनर्जी बरोबर काय असणार W/4. ओके. पोटेन्शियल एनर्जी जर W/4 आहे तर जर तुम्हाला कायनेटिक एनर्जी काढायची आहे तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला वापरायची गरज नाही. टोटल एनर्जीमधून पोटेन्शियल मायनस करा. मग टोटल एनर्जी किती आहे W, पोटेन्शियल एनर्जी किती आहे मायनस W/4 म्हणजे किती मिळेल तुम्हाला 3W/4. ही काय झाली कायनेटिक एनर्जी. नाही तर मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला वापरून येते कायनेटिक एनर्जी हाफ के a² - x² असं करून कायनेटिक एनर्जी काढते. समजलं का. आणि आता तुम्ही त्यांचा रेशो पण तुम्हाला विचारला जाऊ शकते पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचा. आता कुठल्याही क्वेश्चनचा आन्सर काढता येणार. पहा फर्स्ट ऑप्शन काय कायनेटिक एनर्जी विल बी W/2. कायनेटिक एनर्जी W/2 आहे काय नाही म्हणजे हे रॉंग आहे. हे जर रॉंग आहे तर समोरचं करेक्ट असून काही उपयोग नाही आहे त्याचा. पोटेन्शियल एनर्जी W/4 पण तेही रॉंगच आहे. नंतर कायनेटिक एनर्जी विल बी W/4. कायनेटिक एनर्जी W/4 आहे का नो. इथे बघा ना कायनेटिक एनर्जी किती आहे 3 टाइम्स W/4. मग कायनेटिक एनर्जी हे W/4 म्हटलेलं हे रॉंग आहे. पोटेन्शियल एनर्जी 3W/4 आहे हे रॉंग आहे. ओके. नंतर काय म्हटलं सी मध्ये कायनेटिक एनर्जी विल बी 3W/4 अँड पोटेन्शियल एनर्जी विल बी W/4 हे बरोबर आहे. कायनेटिक एनर्जी विल बी W/8 पोटेन्शियल एनर्जी विल बी 7W/8 रॉंग आहे. समजलं का. कोणाकोणाला करता आलं होतं. किती चांगले क्वेश्चन आहेत. लहान लहान लॉजिक डेव्हलप होतात या क्वेश्चन्सने. क्लिअर. सांगा पुढे. मेहनत करावी लागते फक्त काही असं कठीण नाही आहे. मन लावावं लागतं त्याच्यामध्ये पूर्ण. 10 पर्यंत सांगा अजून काही प्रॉब्लेम. 15 पर्यंत प्रॉब्लेम तर काढलेले पाहिजेत म्हटलं असे रेडी बिलकुल. ओके. पहा क्वेश्चन नंबर 15. ओके लक्ष द्या. पहा क्वेश्चन नंबर 15 बोर्डवर लक्ष. इफ द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम इज इन्क्रीज बाय 44%. बघा लेंथ वाढवली कितीनी 44. माहित आहे 44% लेंथ वाढवली. अप्रॉक्सिमेशन वापरता येणार नाही. 6% पर्यंत वापरता आलं. सो लेंथ इज इन्क्रीज बाय 44%. देन व्हॉट इज द चेंज इन टाइम पिरियड ऑफ द पेंडुलम. पेंडुलमच्या टाइम पिरियड मधला चेंज विचारला. बरोबर आहे. तुम्हाला मी एक सांगितलं होतं शॉर्टकट वापरता येतो. बरोबर आहे. पण तुम्हाला पण मला वाटतं त्यात पडायला नाही परवडत आपल्याला. तर लेंथ कितीने वाढवली 44%ने. तुम्हाला पिरियड मधला काय विचारला इन्क्रीज विचारला. सरळ आपण आपल्या डायरेक्ट मेथडने सोडवणार. मला सांगा लेंथ जर 44%ने वाढवली तर पहिली लेंथ किती घेणार 100%. ओके. मग पहिली लेंथ घेतली आपण L1 = 100%. बरोबर आहे. L1 जर तुम्ही 100% घेतला तर तुम्ही L2 किती घेणार 144%. आणि पिरियड कितीने वाढला ते विचारलं. लेंथ वाढली तर पिरियड वाढेल. पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √L. इन्क्रीज काढताना चेंज अपॉन ओरिजिनल आला पाहिजे. म्हणून आपल्याला लिहावं लागत असते T2/T1 इक्वल टू काय लिहिणार L2/L1. ओके. सो T2/T1 इक्वल टू L2 किती आहे 144. L1 किती आहे 100. 144चं रूट 12. खाली किती येणार 10. दोन्ही साईडमधून 1 मायनस करा. सो T2/T1 -1 इक्वल टू 12/10 -1. इथे काय येणार T2 - T1/T1 इक्वल टू 2/10. हा झाला ओरिजिनल पिरियड. बरोबर आहे. 2/10 हा झाला फ्रॅक्शनल चेंज. 2/10 म्हणजे 0.2 लिहू शकता. पण जर तुम्हाला पर्सेंटेज चेंज लागत असेल तर याला 100नी मल्टिप्लाय करा. पण खाली ओरिजिनल पिरियड असला पाहिजे इंटू 100. सो 0.2 इंटू 100 20%. सो चेंज इन पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज 20%. सिंपल तर होतं. कोणा झालेले आहे कोणाकोणाला करता आलं. 2 वेळा काय 100 वेळा करूनही चुकी करणारे आहेत एक्झामच्या वेळेवर. लक्ष असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. चला ओके.
चला 20 पर्यंत 19. ओके. पहा क्वेश्चन नंबर 19. लक्ष इकडे द्या. पहा काय म्हटलेलं आहे. द व्हॅल्यू ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग SHM. काय व्हॅल्यू ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग SHM वेन कायनेटिक एनर्जी इज 3/4 ऑफ इट्स टोटल एनर्जी. कोणाकोणाला करता आलं सांगा बरं. पहा किती सिंपल आहे. तुम्हाला जर हे करता आलं नसेल ना तर तुम्ही ना मोठे स्वप्न पाहिल्यापेक्षा ना पहिले लहान गोष्टीवर जरा ताकदनी लागा. एवढं जर हे जर क्वेश्चन तुम्हाला सोडता पहा अजून ऐकायलाही तयार नाहीत. काय चालू आहे. तुम्ही कुठलेच नाही राहणार. तेल गेलं तूप गेलं हाती दुपारनं आलं ते फोडून टाकायचं शेवटी खापराचं असलं तर. ठीक आहे. ह्या क्वेश्चनचं जर तुम्हाला आन्सर नाही करता आलं तर तुम्ही मोठ्या गोष्टी JEE नीट वगैरे वगैरे स्वप्न पाहिल्यापेक्षा पहिले लहान पॉईंट क्लिअर करा. तुमच्या मनाला ऑब्झर्व करा आणि मी विचार कोणाला त्याने विचारलं म्हणून त्याला नाही म्हणत आहे बरं. मी सगळ्यांना म्हणत आहे. त्याने विचारलं प्रामाणिकपणा आणि समजून राहिलं का तुम्हाला. एवढे पिरियड झाल्यानंतर जर तुम्हाला ही डिफिकल्टी आहे तुम्ही अभ्यासात ना मन नाही उतरून राहिले. तुम्ही त्या क्वेश्चनवर फोकस नाही करून राहिले. तुम्ही सोल्युशनवर फोकस करून राहिले फक्त. का लक्ष द्या काय म्हटलेलं आहे. व्हॅल्यू ऑफ डिस्प्लेसमेंट SHM मध्ये डिस्प्लेसमेंट कशाने दाखवतात. एक्सने दाखवतात किंवा वायने दाखवतात. त्या डिस्प्लेसमेंटची किंमत व्हॅल्यू विचारली. व्हॅल्यू ऑफ डिस्प्लेसमेंट किंवा वेन कायनेटिक एनर्जी इज 3/4 ऑफ इट्स टोटल एनर्जी. कायनेटिक एनर्जी इक्वल टू 3/4 ऑफ टोटल एनर्जी. किती सिंपल आहे बघा. कायनेटिक एनर्जी इक्वल टू 3/4 ऑफ टोटल एनर्जी. बस एकच की पॉइंट आहे की कायनेटिक एनर्जी जी आहे ती किती. तुम्ही यार माझ्यासोबत ना बोलता. तुमचा सगळ्यात मोठा दोष आहे. तुम्हाला जिंदगीभर कोणी शिकवलं आणि तुम्ही शिकणार नाही. त्यांच्या मागे उभं राहत चला जरा. हे इनडिसिप्लिन होऊन राहिला सगळा क्लास. तुम्ही जर सोबत म्हणून काय होते माहिती आहे का. लोक घेतच नाही. टेन्शनच नाही घेत. कोण मल्टिपल चॉईस घेत बसन असं तसं असं चालते. काय करतील ते. आणि ऑनलाईनमधले ते पोरं जे मागं आहेत ना त्याच्यामुळेच मागं आहेत. थेरी शिकवायचे 2 प्रॉब्लेम सोडून दाखवायचे तुम्हाला देऊन टाकायचं आणि पाहायचे असतील तर पहा सोल्युशन. आणि इथे कसं कंपल्सरी बसावं लागते आणि ज्यांचं लक्ष नाही आहे तर ते फार डिस्टर्ब करतात पिरियड. बस हाच एक की पॉईंट होता की तुम्हाला कायनेटिक एनर्जी म्हटलेलं होतं 3/4 टाइम्स टोटल एनर्जी. आता बघा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण आताच लिहिला हाफ KA² - x². बरोबर आहे. इक्वल टू 3/4 टाइम्स टोटल एनर्जी काय होते हाफ KA². बघा इथे हाफ के काय झाला कॅन्सल आणि या 4 ने इकडे मल्टिप्लाय करून टाका. सो 4A² - 4x² इक्वल टू 3A². बरोबर आहे. हा 4x² इकडे घ्या. सो 4x² इक्वल टू 4A² - 3A² काय होणार A². सो x² इक्वल टू काय मिळेल. याला कॅपिटल लिहिली तुम्ही A²/4. सो x इक्वल टू काय मिळेल प्लस मायनस त्याचं रूट घ्या A/. आता तुम्ही सांगा आता काय होतं याच्यामध्ये. म्हणून म्हटलं की जर अशा कोणाकोणाला सोडवता हातवर करा. पण किती कमी बापरे. हे तर सगळ्यांना कळता. तुम्ही सांगा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुमच्या लर्न आहे. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला तुमच्या लर्न आहे. तुम्हाला जर हे सोडवता नाही आलं तर मग पाणी मुरतं कुठं आहे. काय होऊन काय राहिलं. तुम्हाला करायचं आहे ना शेवटी बघा. आज तुमची कमी जास्त इच्छा असेल पण पुढच्या वर्षी एवढ्याचपर्यंत तुमचे स्ट्रॉंग फिलिंग होऊन जातील की आपली एंट्रन्स चांगल्या तऱ्हेने क्लिअर झाली पाहिजे. आज जरी तुमच्या डोक्यात गडबड असली तरी. मग अशा जर मिस्टेक होत असतील तर मग तुम्हाला इतकं शिकवून काय फायदा. मी पुढची लेवल कशी गाठायची मग. हे एवढंच थोडं ना आहे. याच्या पलीकडे जायचं आहे ना आपल्याला. हे एवढंच नाही आहे फिजिक्स. याच्या पलीकडे आहे. अशा मिस्टेक होत असतील तर कायच होतं याच्यामध्ये. कायनेटिक एनर्जी इज 3/4 टाइम्स टोटल एनर्जी. कायनेटिक एनर्जी जागी कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लिहिला 3/4. टोटल एनर्जीच्या जागी टोटल एनर्जीचा फॉर्म्युला लिहिला आणि सिम्प्लिफिकेशन करून टाकलं तुम्हाला x मिळाला. स्वतःला मी तुम्हाला एक सांगतो गड्या. पहा तुम्हाला किती काही शिकवलं तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःची माइंड मेंटल स्टेट ऑब्झर्व करत नाही की तुम्ही पिरियडमध्ये कुठल्या माइंडनी बसता. तुम्ही कॉन्शियस माइंडनी पिरियडमध्ये बसले तरच तुम्हाला हे टेक्निक येतील. नाही तर येत नाही. म्हटलं घोकणपट्टी करत बसाल किती करा. तुम्हाला मॅथमॅटिक्स हा विषय सोडला आणि त्या प्रज्ञामधला जर पेपर आला तरच तुम्हाला मार्क्स भेटतील. बाकी मार्क्स नाही भेटतील घोकणपट्टी करून. फिजिक्समध्ये दूरपर्यंत नाही.
हा फक्त थोडासा चेंज करा, मजा येईल तुम्हाला. पहिले तुम्ही क्वेश्चन विचारायला तयार नाही. क्वेश्चन असे रेडी पाहिजेत म्हटलं की आपल्याला काय काय उद्या विचारायचं आहे, आपलं प्रत्येकाचं रेडी पाहिजे की फटाफट पटकन शब्द तुम्ही इथे शोधता काय विचारायचं असं नाही पाहिजे. चला 20 पर्यंत अजून काही प्रॉब्लेम? 25 पर्यंत सांगा. येस 23. पहा क्वेश्चन नंबर 23, लक्ष द्या. पहा पेंडुलम इज ॲक्टिंग ॲज ए सेकंड पेंडुलम ऑन अर्थ. आणि आणखी एक सांगतो तुम्हाला, हे सगळे क्वेश्चन CET मध्ये विचारलेले क्वेश्चन आहे. यात एकही क्वेश्चन असा बुकमधला नाही आहे की जो फक्त बुकमध्ये आहे, CET मध्ये नाही विचारला. सर्व क्वेश्चन आतापर्यंत झालेल्या वेगवेगळ्या CET मध्ये, महाराष्ट्र लेवलच्या CET मध्ये विचारलेले आहे. ठीक आहे. पहा द पेंडुलम इज ॲक्टिंग ॲज ए सेकंड पेंडुलम ऑन अर्थ. अर्थवर कुठला पेंडुलम आहे? सेकंड. एक पेंडुलम आहे पण तो अर्थवर सेकंड पेंडुलम आहे. याचा अर्थ काय? अर्थवर त्याचा टाइम पिरियड 2 सेकंड आहे. क्लिअर? ओके. आहे इट्स टाइम पिरियड ऑन ए प्लॅनेट. त्याला दुसऱ्या प्लॅनेटवर नेलं हुज मास अँड डायमीटर आर ट्वाइस दॅट ऑफ अर्थ. दुसऱ्या प्लॅनेटवर नेलं ज्या प्लॅनेटचं मास आणि डायमीटर अर्थच्या मास आणि डायमीटरच्या ट्वाइस आहे. मला सांगा डायमीटर ट्वाइस आहे तर रेडियस जेवढा पट डायमीटर रॅडियसही तेवढ्याच पट. नाही तर मग आपल्याला रॅडियस करताना हाफ करायची सवय असते, ते पटीला नाही लागू पडत. जेवढे टाइम्स डायमीटर रॅडियस सुद्धा तेवढेच टाइम्स. कळलं का? म्हणून या पेंडुलमला तुम्ही दुसऱ्या प्लॅनेटवर नेलं आणि तिथे त्या प्लॅनेटचा मास कसा आहे? डबल, आणि डायमीटरही कसं आहे? डबल आहे. तिथला पिरियड विचारला. ओके. पास करता येईल. हा अर्थवर लक्ष द्या. अर्थवर सेकंड पेंडुलम आहे म्हणजे पिरियड किती आहे? 2 सेकंड. आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G1 इक्वल टू G आहे. दुसऱ्या प्लॅनेटवर नेलं आणि त्या प्लॅनेटवरचा पिरियड तुम्हाला काढायचा आहे. आता राहिला प्रश्न त्या प्लॅनेटवरचा G काढायचा. जीचा फॉर्म्युला बघा, मास डबल्ड आहे आणि रॅडियस डबल्ड आहे. मग आपण फक्त फॅक्टर काढू. मास डबल टू 2, रॅडियस डबल टू 2 आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे किती येणार? 2/4 दॅट इज 1/2. याचा अर्थ G2 हा G1च्या हाफ आहे, म्हणजे G अर्धा झाला. बरोबर आहे. मग पिरियड विचारला सो टी इथे शॉर्टकट करताय 2π इंटू अंडर रूट L/G. G अर्धा इकडे बघा, G हाफ म्हणजे 1/2, 2 जाणार वर. सो टी डॅश इक्वल टू √2 टाइम्स टी. कळलं का मी काय केलं तर? G हाफ लिहिला, हाफ म्हणजे इथे लिहिलं 1/2, मग 2 गेला वर, बाकी सगळं फिक्स्ड आहे. मग इथे रूटमध्ये 2 आला, याचा अर्थ नवीन पिरियड पहिल्या पिरियडच्या √2 टाइम्स. समजते असं? नाही तर मग दुसरी मेथड आहे. सो नवीन पिरियड काढताना हा √2 हा किती आहे? 2. सो 2√2. पण समजा जर असं येत नसेल तर दुसरी एक मेथड इथे आहे की G2 इक्वल टू 1. तर यावरून तुमच्या लक्षात येणार की पिरियड हा G ला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो T2 अपॉन T1 इक्वल टू काय लिहिता येणार? अंडर रूटमध्ये G1 अपॉन G2. ओके. सो T2 तुम्हाला काढायचं आहे. अपॉन T1 किती आहे? 2 सेकंड. G1 किती आहे? G2 किती आहे? G/2. 2 जाणार वर, मी √2 येणार. सो T2 इक्वल टू हा 2 इकडे घेतला, हा √2 एवढे सेकंड. पण मला वाटते असं करायची गरज नाही, टाइम कंझ्युमिंग आहे. हा ना, टाइम कंझ्युमिंग. प्लॅनेट बदलला तर काय बदलतो? G बदलतो. बस डोक्यात एवढं आलं पाहिजे की सिंपल पेंडुलमचा पिरियड असतो T इक्वल 2π बरोबर. दुसऱ्या प्लॅनेटवर नेला तर लेंथ काही बदलणार नाही, बदलेल काय? G. मग त्या प्लॅनेटवरचा G काढायचा. मग G काढण्यासाठी काय असतो बघा, काहीच लिहायची गरज नाही. काय असतो? Gm अपॉन r स्क्वेअर. मास कसा आहे? डबल. रॅडियस कशी आहे? डबल. मास डबल तर वरचं 2 आला, रॅडियस डबल तर खाली 2 आला. त्या रॅडियसचा काय आहे? स्क्वेअर. 2 आणि 2 चा स्क्वेअर काय झाला? 1/2. याचा अर्थ G हाफ झाला. G हाफ झाला तर Gच्या जागी हाफ. Gच्या जागी जर हाफ लिहिला 1/2 तर 2 जाणार वर, पण तो आहे रूटमध्ये. याचा अर्थ सरळ सरळ ना शॉर्टकट जो आहे हा तुम्हाला वापरता आला पाहिजे. हा शॉर्टकट काय? T इक्वल 2π इंटू अंडर रूट L/G. म्हणजे टी डॅश काढताना तुम्हाला काय करावं लागेल? 1 अपॉन इथे डायरेक्टमध्ये रूटमध्येच घेऊ आपण. रूटमध्ये इथे काय आलं? 1/2 म्हणजे किती? √2 टाइम्स. सो टी डॅश इक्वल टू √2 टाइम्स टी. बरोबर आहे. सो टी डॅश इक्वल टू √2 टाइम्स टी किती आहे? 2 सेकंड. एवढाच. व्हेरी सिम्पल. पहा बरं, हे आन्सर कुठे आणि हे कुठे? असं करणाऱ्यांचेच तर क्वेश्चन सोडवायचे राहतात. समजलं? कोणाकोणाला सोडवता आलं होतं? पहा बरं किती कमी यार, किती घेतले प्रॉब्लेम.
काय कंडिशन असेल ज्यांचं ऑसिलेशन सुरू होते ग्रॅव्हिटेशनच्या अगोदर, तर ग्रॅव्हिटेशन नाही झालं ना ऑसिलेशन नाही आहे बऱ्याच ठिकाणी असं. चला सांगा 25 पर्यंत. येस 24 पहा. पहा लक्ष द्या, क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन पहा काय आहे. इकडे पाहिलं तर आणखी बेटर राहील. तर पहा, सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ 1 मीटर हॅज बॉब एम इज सस्पेंडेड व्हर्टिकली. सिंपल पेंडुलम आहे, त्याचं बॉब आहे, इट इज सस्पेंडेड व्हर्टिकली. द स्ट्रिंग मेक्स एन अँगल थिटा विथ व्हर्टिकल. तो स्ट्रिंग जो असा आहे, मग स्ट्रिंग असा फिरवला तर इट मेक्स एन अँगल ऑफ थिटा विथ व्हर्टिकल. बरोबर, असं फिरवता येऊ शकतो, पण सोडून पण दिला जाऊ शकतो. तो असा फिरवला तर कोनिकल होणार. स्ट्रिंग मेक्स एन अँगल ऑफ थिटा विथ व्हर्टिकल. रिस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन द पेंडुलम इज. सरळ सरळ तुम्हाला रिस्टोरिंग फोर्स विचारला, याच्यामध्ये काहीच नाही आहे सर, अगदी सरळ आहे. पहा लक्ष द्या, तुम्हाला ती डायग्राम आठवते. इकडे पहा, हा आहे पेंडुलम व्हर्टिकल, याला असं डिस्प्लेस केलं आणि याचं जे वेट आहे याचे आपण दोन कंपोनंट केले. वेट होतं एम जी, एक केला एम जी कॉस थिटा आणि दुसरा केला एम जी साईन थिटा. रिस्टोरिंग फोर्सचं काम कोणी केलं होतं? एम जी साईन थिटानी. सो रिस्टोरिंग फोर्स काय असणार? एम जी इंटू साईन थिटा. एक मिनिट, आता एम जी इंटू साईन थिटा प्लस करेक्ट की मायनस करेक्ट? कारण की हा रिस्टोरिंग फोर्स नेहमी डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट असतो, म्हणून एम जी साईन थिटापेक्षा करेक्ट मायनस एम जी साईन थिटा आहे. म्हणजे अवे फ्रॉम मीन पोझिशन असेल तर एम जी साईन थिटा आणि डायरेक्टेड टुवर्ड द मीन पोझिशन असेल तर मायनस एम जी साईन थिटा. आठवतं मला? मी इथे कन्फ्युजन असते की एम जी साईन थिटा घ्यायचं की मायनस एम जी. नंतर आपण डायरेक्शनचा विचार करू. वेन इट इज डायरेक्टेड अवे फ्रॉम द मीन पोझिशन एम जी साईन थिटा, डायरेक्टेड टुवर्ड द मीन पोझिशन मायनस एम जी. दिस रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. जे मीन पोझिशनकडे जाणारी क्वांटिटी आहे त्याला मायनस लावत असतात. सो करेक्ट आन्सर इज मायनस एम जी साईन थिटा. किती चांगले, हे लहान लहान गोष्टी थिअरीमध्ये 100 वेळा सांगितल्या तरी लक्षात नाही राहत. पुढे सांगा, अर्ध्यातच आलो अजून आपण. यस 28 पहा. पहा लक्ष द्या, क्वेश्चन नंबर 28. इकडे लक्ष, बोर्डवर पहा. लोड ऑफ मास 100 ग्रॅम इन्क्रीजेस द लेंथ ऑफ वायर बाय 10 सेंटीमीटर. लोड समजते, वेट अटॅच केलं वायरला. किती आहे वेट? वेट किती आहे? 100 ग्रॅम. आणि त्या वेटमुळे वायरची लेंथ कितीने वाढली? 10 सेंटीमीटर. वेटमुळे वाढलेली लेंथ म्हणजे एक्स. वेटमुळे वाढलेली लेंथ एक्स, बरोबर आहे. वाय, कारण आपण एफ बरोबर काय लिहितो? मायनस के एक्स. एफला लिहितो एम जी, बरोबर आहे. तर इफ द सिस्टम इज केप्ट इन ऑसिलेशन इट्स टाइम पिरियड इज. बघा, मी तुम्हाला एक सिंपल फॉर्म्युला सांगतो, थोडं डिटेलही सांगतो, नंतर सिंपलही सांगतो, त्याचा फॉर्मही सांगतो. बघा, जनरल पिरियडचा फॉर्म्युला असतो टी इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट एम बाय के. हा स्प्रिंग मास अरेंजमेंटचा फॉर्म्युला, टी इक्वल 2 पाय इंटू अंडर रूट एम बाय के, बरोबर आहे. सिंपल पेंडुलमचा पिरियड असतो टी इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट एल बाय जी. फक्त एल बाय जीच्या जागी एक्स बाय जी करायचं. तुम्हाला आलं कसं तर ते सांगतो, बरोबर आहे. एफला काय लिहिता तुम्ही? के एक्स. पण एफ काय झाला? एम जी इक्वल टू के एक्स, बरोबर आहे. आणि म्हणून एम बाय के. सो एम बाय के इक्वल टू काय लिहिता येणार? एक्स बाय जी. जिथे एम बाय के आहे तिथे एक्स बाय जी. सो टी इक्वल 2 पाय इंटू अंडर रूट एक्स बाय जी. इथे एक्स लिहा, इथे जी लिहा, पिरियड काढता येतो. इथेच करू आता आपण. सो समजलं? मी आता याला डायरेक्टली लिहितो. सो एम बाय के ला काय लिहिणार मी? एक्स बाय जी. सो टी इक्वल टू 2 पाय. कधी कधी कॅल्क्युलेशनचा एक महत्वाचा रोल असतो. आणि एक्स बाय जी, बघा एक्स किती आहे? 10 सेंटीमीटरमध्ये. एक्स जर सेंटीमीटरमध्ये घेतला तर जी पण सीजीएस मध्ये घ्या, 1000, बरोबर आहे. आणि मला वाटतं तसं नाही करायला प्रॉब्लेम, त्याच्यापेक्षा काय करू आपण, एक्स मीटरमध्ये घेऊ. एक्स मीटरमध्ये घेतला तर काय येणार? 0.1. आणि जी काय येणार? 9.8. असे घेतलं तरी चालते. आणि हा पॉईंट एकने पुढे सरकवा आणि हा एकने पुढे सरकवा. टी इक्वल टू काय मिळेल? 2 पाय इंटू अंडर रूटमध्ये 1/98 आहे.
पहा लक्ष द्या फक्त टी इक्वल टू 2π इंटू अंडररूटमध्ये 1/98ला लिहिता येणार 2 इंटू 49. 49चं रूट काय होणार 7 बरोबर आहे. आता कोणत्या फॉर्ममध्ये आहे त्याच्यावर बरंचसं काही डिपेंड करते. सो टी इक्वल टू 2 मी याच्यापेक्षा सोपी मेथडही सांगू शकतो मला. 49चं रूट काय झालं 7 आणि 1/√2 आहे. सो 1/√2 बरोबर आहे. आणि इथे काय येणार मग म्हणजे 2 आणि √2 येणार. करायला जागा लागेल थोडी इथे करतो मी. सो हा झाला पाय खाली किती आहे 7 इंटू किती येणार इथे √2. समजते का समजलं ना 2/√2 √2 π/7 आणि आन्सर पॉईंट कुठला आहे 28 ना आन्सर पॉईंटमध्ये आहे. तर पॉईंटमध्ये काढताना बघा हा पाय किती असतो हा जी 10 दिला तर 10 घेऊनही करता येणार. 10 जर केला तर काय होणार 9.8च्या जागी जर 10 केलं तर आणखी सोपं होते हे. ओके पण हे 9.8ही दिलेला असू शकते हां. तर जर आपण 10 केलं तर आणखी सोपं होते. तर किती होणार इथे 1/100 100चं रूट 10. सो टी इक्वल टू 2π म्हणजे किती 6.28 6.28/10. सो टी इक्वल टू काय मिळेल 0.628 सेकंड. सो 0.628 सेकंड. समजलं का. आणि जी लक्ष द्या जी जर ऐका जी जर रूटमध्ये आला जीची व्हॅल्यू जर 9.8 असेल तर त्याचे करायचे 98ला लिहायचं 2 इंटू 49 रूट निश्चितपणे सिंपल होऊन जाणार. आणि 7 येतो आणि पाय असतो 22/7 आणि हा कधी कधी 49चं रूट 7 ते कॅन्सल होऊ शकतात. असा बेनिफिट मिळू शकेल. किंवा जर जी 9.8च वापरायचं ठरवलं तर 9.8चे होतील 98ला लिहायचं 2 इंटू 49चं रूट काढता येणार 7 पाय असेल पाय इज अगेन 22/7 7 कॅन्सल होऊ शकतो. हे विचार आलेले पाहिजे डोक्यातून. कोणाकोणाला सोडवता आलंय ओके चला पुढे 35 पर्यंत 29 ओके पहा क्वेश्चन नंबर 29 पहा लक्ष द्या बोर्डवर पहा 29 इकडे बोर्डवर पहा पहा द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंजेस फ्रॉम 9.8 to 9.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पहिले किती आहे 9.8 सी लेवलला 9.8 आहे. जर तुम्ही एखाद्या उंचावर गेलेत तर ती कमी झाली 9.5 किंवा मायन्समध्ये गेलेत तरी कमी झाली. तुम्हाला माहिती आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज मॅक्सिमम ऑन आवर सरफेस इट डिक्रीजेस विथ हाईट अँड डेप्थ म्हणजे कळत आहे ना. ओके ती चेंज झाली ती किती झाली 9.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. टू कीप द पिरियड ऑफ सेकंड पेंडुलम कॉन्स्टंट लेंथ मस्ट बी चेंजेस बाय. आणि लेंथ मधला चेंज तुम्हाला विचारलं बघा जी मधला चेंज दिलेला आहे लेंथ मधला पहिली जी ची व्हॅल्यू दुसरी जी ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला विचारला लेंथ मधला चेंज. टू कीप द पिरियड कॉन्स्टंट ठेवायचा आहे लेंथ मधला चेंज काढायचा पहिली लेंथ दिलेली नाही. ओके कसं करता येईल प्रॉब्लेम समजला का. 2G दिलेले आहे तुम्हाला डायरेक्टली लेंथ मधला चेंज काढायचा पिरियड दिलेला नाही. ओके मग टीचा फॉर्म्युला काय असतो टी इक्वल 2π इंटू √L/G. लेंथ मधला चेंज काढायचं मग आपण L करू याचं स्क्वेअरिंग केलं तर T² इक्वल टू काय मिळेल 4π² इंटू L/G बरोबर आहे. आणि कुठं आहे टू कीप द पिरियड ऑफ सेकंड पेंडुलम कॉन्स्टंट. ओके सेकंड पेंडुलम घेतला तर मग सेकंड पेंडुलम घेतला तर पिरियड किती होणार 2² काय होणार 4 काय होणार कॅन्सल म्हणजे L बरोबर काय लिहिताना तुम्हाला G/π². ओके आता तर आणखी सोपं होणार. मग सो L1 मायनस L2 इथे कॉमन काय काढता येणार सो G1/π² मायनस G2/π². समजलं एल मधला चेंज. सो हा झाला एल मधला चेंज इक्वल टू तर π² 1/π² कॉमन काढा π² अप्रॉक्सिमेटली 10 घेता येऊ शकतो. G1 किती आहे 9.5 सॉरी 9.8 आणि G2 किती आहे 9.5 म्हणजे किती राहणार इथे येस आणि π² अप्रॉक्सिमेटली 10 आणि इथे किती राहणार 0.3. सो 0.3/10 हे काय झाले मीटर. सो 0.3/10 मीटर 0.03 बरोबर आहे 0.3/10 मीटर सेंटीमीटर किंवा 0.03 हे मीटर सेंटीमीटर किती होतील 100ने मल्टिप्लाय करा म्हणजे काय होतील 3 सेंटीमीटर. सो आन्सर इज 3 सेंटीमीटर. समजलं का.
कोणाकोणाला करता आलं होतं? आन्सर आहे 3. तुम्ही मनावर नाही घेऊन राहिले तुम्ही. अगेन 35 पर्यंत. 31. ओके 31 देन 34. ओके पहा क्वेश्चन नंबर 31. पहा लक्ष द्या. पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ ए मास m हँगिंग फ्रॉम ए स्प्रिंग ऑफ कॉन्स्टंट के इज टी. एक स्प्रिंग आहे, त्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट के आहे, त्याला एक मास m अटॅच केलेला आहे आणि त्याला ओढला आणि सोडून दिलं, त्याचा पिरियड किती दिलेला आहे? टी. बरोबर आहे. फोर्स कॉन्स्टंट आहे के. वेन ॲडिशनल मास m इज अटॅच टू द स्प्रिंग, त्या स्प्रिंगला आणखी ॲडिशनल मास म्हणजे कॅपिटल एम तर आहेच, सोबत काय जोडलं? स्मॉल एम आणखी ॲडिशनल जोडलं. अटॅच टू द स्प्रिंग पिरियड ऑफ ऑसिलेशन बिकम्स 5t/4 देन m/m. खूप चांगला प्रॉब्लेम आहे. पहिल्यांदा एकच मास आहे, किती? m. पिरियड किती आहे? टी. नंतर m मध्ये स्मॉल एम ॲड केला आणि पिरियड किती झाला? 5t/4. आणि m चा रेशो विचारला. कळलं का? ओके पहा इथे करता येईल आपल्याला. तर पहिल्यांदा पिरियड T1, पहिल्यांदा पिरियड T1 इक्वल टू किती आहे? टी. मास m1 बरोबर किती आहे? m. दुसऱ्या केसमध्ये पिरियड T2 किती झाला? किती झाला? 5t/4. मास m2 बरोबर किती झाला? कॅपिटल M प्लस स्मॉल m. बरोबर आहे. स्प्रिंग तर तोच आहे. मग टीचा फॉर्म्युला काय असतो? 2π × m/k. मला सांगा के बदलला का? 2π बदलला का? म्हणजे पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √m. म्हणजे T1/T2 इक्वल टू काय लिहिता येणार? m1/m2. T1 किती आहे? टी. T2 किती आहे? 5t/4 इक्वल टू m1 किती आहे? कॅपिटल M. m2 किती आहे? कॅपिटल M प्लस स्मॉल m. आणि हा टी काय झाला? कॅन्सल. 4 जाणार वर आणि याचं स्क्वेअर रूट आहे, त्यामुळे याचं स्क्वेअरिंग करा. स्क्वेअरिंग केलं तिथे काय येणार? 16. खाली काय येणार? 25 इक्वल टू वरतं कॅपिटल M प्लस स्मॉल m. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि m/m काढा. जमेल? अरे आता तर पुढे जमेल. किती येते? हे काय होणार? करूनच टाकू. एवढ्यासाठी कशाला? 16 कॅपिटल M प्लस 16 स्मॉल m इक्वल टू काय येणार? 25 कॅपिटल M. बरोबर आहे. आणि आता हे 16 कॅपिटल M मायनस करा. सो 16 स्मॉल m इक्वल टू 25 मायनस 16 9 कॅपिटल M. स्मॉल m बाय कॅपिटल M इक्वल टू काय मिळेल? 9/16. सो 9:6. कोणाकोणाला करता आलं होतं? आणखी मला सांगायचं राहिलं, लक्ष द्या. या स्प्रिंग मास अरेंजमेंटमध्ये आपण काय केलं होतं? ज्यावेळेस घेतला त्याला मास अटॅच केला आणि हा पिरियड घेतला आपण m/k. इकडे पहा, इथे काय केलं होतं आपण? त्या स्प्रिंगचं मास निग्लेक्ट केलं होतं, स्प्रिंगचं मास इटसेल्फ. पण जर का त्या स्प्रिंगला मास असेल तर या m मध्ये, बरोबर आहे का, या m मध्ये त्याचा त्या स्प्रिंगच्या मासचा m/3 ॲड करायचा. किती ॲड करायचा? m/3. इफेक्टिव्ह मास काढताना खाली जोडलेला मास तर घ्यायचंच, स्प्रिंगचं जेवढं मास असेल त्याचा m/3 स्प्रिंग त्या वेटमध्ये ॲड करायचा इफेक्टिव्ह मास काढताना. वेन मास ऑफ द स्प्रिंग इज नॉट इफेक्टेड. तुमच्या नोट्समध्ये आहे, थिरीच्या नोट्स, सॉरी सिनॉप्सिसच्या नोट्समध्ये. ओके चला, हा पण एक चांगला क्वेश्चन होता. त्या स्प्रिंगचं मास पण त्याला ओढण्यात मदत करत असेल ना, मग त्याचं एक्सप्रेशन काढून ते केलेलं आहे. ओके पहा क्वेश्चन नंबर 34. लक्ष इकडे पहा. बॉडी इन SHM अबाउट इट्स मेन पोझिशन विथ पिरियड 24 सेकंड. एक बॉडी SHM मध्ये आहे, पिरियड किती आहे? 24 सेकंड. आफ्टर 4 सेकंड वेलॉसिटी इज पाय मीटर पर सेकंड. पाथ विल बी. 4 सेकंड नंतर वेलॉसिटी दिलेली आहे, किती आहे? पाय मीटर पर सेकंड. बरोबर आहे. आणि पाथ विचारला, पाथ म्हणजे ट्वाईस आहे. मेन पोझिशन पासून राईटकडे आणि लेफ्टकडे, तर पूर्ण काय झाला? ट्वाईस आहे. पाथ लेन किंवा पाथ. तुम्हाला वेलॉसिटी दिलेली आहे, किती आहे? पाय मीटर पर सेकंड. आणि
मीन पोझिशन आफ्टर 4 सेकंड इट्स वेलॉसिटी, म्हणजे 4 सेकंड म्हणजे मीन पोझिशन पासून मोजलं असणार. ओके, वेलॉसिटी दिलेली आहे, पाथ विचारला. ओके, पहा काय करता येणार. डिस्प्लेसमेंट असते एक्स इक्वल टू ए इंटू साइन ऑफ ओमेगा टी आहे. हां, आणि तुम्हाला टाइम दिलेला आहे आफ्टर 4 इथं सेकंड पाहिजे होतं. ओके, व्हीचा काय फॉर्म्युलाची गरज नाही. इकडे पहा, ही झालं डिस्प्लेसमेंट, तुम्हाला दिलेली आहे वेलॉसिटी. वेलॉसिटी काढताना याला डिफरन्शिएट कराल. ए आहे कॉन्स्टंट, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ ओमेगा टी, ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा. वेलॉसिटी दिलेली आहे, वेलॉसिटी किती आहे पाय, इथे लिहिलं पाय. ओके, ए ओमेगाला काय लिहिताना 2 पाय बाय कॅपिटल टी. कॅपिटल टी किती आहे 24 इंटू कॉस ऑफ ओमेगाला काय लिहिणार 2 पाय बाय कॅपिटल टी 24, आणि टाइम किती आहे 4 सेकंड. इथे जर डिवाइड केलं किती आले 12, याने डिवाइड केलं किती आले 3. पाय बाय 3 म्हणजे 60, कॉस 60 1/2, इथे येणार 1/2. सो पाय पाय काय झाला कॅन्सल, इथे 1, इथे ए बाय 24, आणि इथे काय आलं 1/2, म्हणजे ए बरोबर किती झाला 48. आणि म्हणून पाथ बरोबर काय असते, पाथ असतो ट्वाईस आहे 48च्या डबल 48, बरोबर आहे. यस, हां 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 हा, इथे किती येणार पाय बाय 12 येणार. सो किती होणार हा 24, आणि 24चं काय होणार 48 मीटर. पाथ विल बी 48. कुणाकुणाला करता आलं होतं. चिराग क्या गलत हो गया था कॅल्क्युलेशन. आणि व्हेलॉसिटीवरून एक्स काढूनही करता येऊ शकते. व्ही इक्वल टू प्लस मायनस ओमेगा इंटू अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि मग त्या पण ते किचकट होते, हे सगळ्यात बेस्ट आहे. जेव्हा टाइम दिला तेव्हा हेच करायला पाहिजे. फक्त एक मिस्टेक आहे, ते करेक्ट करून घ्या. आफ्टर 4 सेकंड पाहिजे होतं. आणखी पुढे विचारा. तुम्ही यार पाहिजे तसा इंटरेस्ट नाही घेऊन राहिले असं मला वाटत आहे नेहमी. किती नंबरचा प्रॉब्लेम होता 34. सांगा. यस 37. ओके, पहा क्वेश्चन नंबर 36 देन 37. पहा इकडे बोर्डवर लक्ष द्या. टाइम period of pendulum on earth surface is t1. Its a time period at a height equal to radius of earth is t2, then the ratio of t1 and t2. सरफेस वर किती आहे t1, त्याला उंचावर नेलं, किती हाईटला नेलं, हाईट t2, तुम्हाला t2 विचारला, बरोबर आहे. मला सांगा हाईट बदलली तर काय बदलेल, जी जी बदलेल ना. जी तुम्हाला काढता आला पाहिजे. जीचा फॉर्म्युला काय असतो, सो जीचा फॉर्म्युला असतो जी एच इक्वल टू जी इंटू आर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. पण एच किती आहे आर, एच जर आर असेल तर जी एच इक्वल टू काय झाला जी इंटू आर अपॉन आर प्लस आर ब्रॅकेट स्क्वेअर. सो जी एच इक्वल टू काय मिळेल जी/4 मिळालं ना. इथे मिळेल आर प्लस आर ट्वाईस आर येईल ना, तो 1/2 येईल. 1/2चा स्क्वेअर 1/4. जी/4 झाला. इकडे बघा पिरियडचा फॉर्म्युला टी इक्वल 2 पाय इंटू अंडर रूट एल बाय जी. जी/4 झाला 4 वर रूटमध्ये, सो पिरियड बिकम डबल. 4 रूटमध्ये येणार ना, इथे 4 येणार. समजलं का, जीच्या जागी जी/4 4 जाणार वर, 4 आहे रूटमध्ये, 4चं रूट 2, पिरियड डबल झाला. पहिला जेवढा असेल दुसरा त्याच्या डबल. मग t1 अपॉन t2, मग पहिला जेवढा असेल दुसरा त्याच्या डबल. सो रेशो काय येणार 1/2. सो द रेशो इज 1:2. तर 1:2 जिथे असेल पहा, हां 5/10 जो आहे, सो 1:2 5/10 दिलेला आहे.
समजलं का? आता काहींना जर हे लक्षात येत नसेल तर मग काय करायचं? G1 घ्यायचं, जीन G2 घ्यायचा G/4. सो T इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट G, T1/T2, G2/G1. तसे करून येणारच. कोणाकोणाला करता आलं होतं? किती कमी? तुम्हाला इंटरेस्ट नाही येऊन राहिला का करण्यात? तुम्ही यार मन नाही ओतून राहिले. पूर्ण मनापासून करून पाहिला. आणि तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये एवढा फायदा होईल. सध्या प्रॉब्लेम आणि हे सगळं करण्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. नाही तर इंजिनिअरिंगमध्ये खूप बेकार कंडिशन आहे. लाखो रुपयाचं पॅकेज मिळते, त्याच वेळेस तुम्हाला 1000 रुपयाची नोकरी द्यायला कोणी तयार नसते. दोन्ही गोष्टी आहेत, बरोबर आहे. आणि असं म्हणतात की भारतातले 60% इंजिनियर एकदम थर्ड क्लास लेवलचे आहेत, म्हणजे ते इंजिनियरच आहेत फक्त, बरोबर. त्यांना त्यांच्या डोक्यात इंजिनिअरिंग नाही आहे, बरोबर आहे. मग तसं नाही व्हायचं आहे आपल्याला. तुम्ही ते व्हॉट्सअपवर पाहत असाल ना, इंजिनियरनी पायऱ्या बांधल्या, सरळ इकडे बांधत नेल्या आणि तिकडे वरती बांधत नेल्या, बरोबर आहे. टर्न करायला जागाच नाही. ओके ओके, अशा तऱ्हेच्या गोष्टी आहेत. नाही, खरीच गोष्ट आहे. बाथरूम मध्ये ना होल ठेवलं आणि त्या होलवर एक टाईल केली, होल उंच करून टाकलं. आणि जायला जागाच नाही आहे. गॅलरी बांधली, गॅलरीला दरवाजाच नाही ठेवला, बॅकवर टाकला. ओके, सांगा पुढे. 37. ओके बा, क्वेश्चन नंबर 37. काही नाही, थोडंसं अलर्ट आणि इंटरेस्ट बदला, थोडंसं इंटरेस्ट बदला. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, ही जी जबान दिली ना इतकी बेकार आहे, ही सगळं तुमचं डिस्ट्रॅक्शन करून टाकत आहे, है ना. की ज्यावेळेस कोणी बोलत आहे त्याच वेळेस ही पण चालू असते जबान, बरोबर आहे. आणि मग सगळं खराब करून टाक. म्हणून जरा मराठीमध्ये तेच म्हणतात त्याला, हिंदीमध्ये जुबान म्हणत असतील. ओके, तर बा 37. बार मॅग्नेट इज ऑसिलेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन. आता इंडक्शन समजते काही? गेलं सगळं वॉशआउट. इंडक्शन समजते का? व्हॉट इज इंडक्शन? काय केलं होतं थोडक्यात सांगतो पहा. म्हणून तर जेवढं रिपीट कराल तेवढं चांगलं. इंडक्शन काय असते पहा, इकडे पहा. मॅग्नेटच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड असते आणि मासच्या भोवती ग्रॅव्हिटेशनल फील्ड असते. चार्जच्या भोवती इलेक्ट्रिक फील्ड असते. ते फील्ड किती स्ट्रॉंग आहे त्याला म्हणतात इंटेन्सिटी. आणि मॅग्नेटिक फील्डची जी इंटेन्सिटी आहे त्यालाच मॅग्नेटिक इंडक्शन म्हणतात, बरोबर आहे. आपण 2 मॅग्नेट घेतले होते, बरोबर आहे. हा घेतला होता नॉर्थ पोल आणि इकडे घेतला होता साऊथ पोल. अर्थात असे काही पोल फक्त घेता नाही येत. इथे आपण अशा खूप साऱ्या लाईन्स दाखवल्या होत्या, बरोबर आहे. मॅग्नेटिक फील्ड याला म्हटलं होतं आणि या लाईनमध्ये आपण एक मॅग्नेट ठेवला होता, बरोबर आहे. या मॅग्नेटला थोडं टर्न केलं, सोडून दिलं की हा असा ऑसिलेट होतो. याची मोशन अँग्युलर एसिस्टम म्हटली होती. याचा पिरियड मिळाला होता T=2π×√I/mb. एम म्हणजे हा जो मॅग्नेट ठेवलेला आहे याची मॅग्नेटिक मोमेंट. मॅग्नेटिझम हा पुढचा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी डिटेल शिकायला मिळेल. बी म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन आणि आय म्हणजे हा जो बार मॅग्नेट आहे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया, जो तुम्ही ml²/12 घेऊ शकता. हे होतं. आता तुम्ही प्रॉब्लेम वाचून राहिले आणि तुम्हाला हे सेन्सच नाही झाला, फीलच नाही आला, तर मग तुमचे प्रॉब्लेम थोडे नाही येणार. तुम्ही म्हणाल की इथे हा फॉर्म्युला, इथे हा फॉर्म्युला, इथे हा फॉर्म्युला, बरोबर आहे. शेवटी परीक्षेत जाल, कोणता फॉर्म्युला कुठे, काहीच नाही करता येणार, वापस याल, नाही तर भलतंच काही करून याल. ओके, पहा. बार मॅग्नेट इज ऑसिलेटिंग. हा बार मॅग्नेट आहे ऑसिलेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन 0.4 × 10⁻⁵ टेस्ला. म्हणजे बी इज गिव्हन. हे जे दिलेलं आहे व्हॅल्यू, ही कशाची आहे? बी ची व्हॅल्यू दिलेली आहे. वेन फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेटिंग बार मॅग्नेट इज डबल. फ्रिक्वेन्सीला काय केलं? डबल. ड्यू टू इन्क्रीज इन मॅग्नेटिक फील्ड, इन्क्रीज इन इंडक्शन इज
बरोबर आहे. इन्क्रीज इन इंडक्शन विचारला, फ्रिक्वेन्सी डबल केली, हा पिरियडचा फॉर्म्युला आहे. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला याचा रेसिप्रोकल, याचा रेसिप्रोकल केला तर काय मिळेल 1/2 इंटू अंडर रूटमध्ये MB अपॉन आय. किती सिंपल आहे बघा. तर 1/2 कॉन्स्टंट आहे, मॅग्नेटिक मोमेंट कॉन्स्टंट आहे, आय पण कॉन्स्टंट आहे, इटा प्रोपोर्शनल टू रूट बी. इटा डबल करायचा, बी किती कराल 4 टाइम्स. इटा डबल करायचा ना तर बी 4 टाइम्स करा. इन्क्रीज बाय कितीने इन्क्रीज कराल, इन्क्रीज इन मॅग्नेटिक इंडक्शन, इन्क्रीज पहिलं जेवढं आहे त्याच्या 4 टाइम्स कराल, तर इन्क्रीज कितीने कराल. अरे 4 टाइम्स केला बरोबर. एक होता पेन, 4 पेन केले, किती वाढवले, मग पहिल्याच्या तिप्पट इन्क्रीज केला. इन्क्रीज का असेल, पहिलं जेवढं इंडक्शन असेल त्याच्या तिप्पट. मग याला 3 ने मल्टिप्लाय करा, याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 0.4 इंटू 3 दॅट इज 1.2 इंटू 10⁻⁵. काही जण यालाही मल्टिप्लाय करतात, -15. त्याला मल्टिप्लाय करत असतात का, मी दाखल करणार आहे तुम्हाला. फिरलं ना आपण कुठे कुठे मल्टिप्लाय करतात त्यांचं त्यांना माहिती. समजलं का. फ्रिक्वेन्सी काय करायची होती, डबल. फ्रिक्वेन्सी डबल साठी बी काय करावं, 4 टाइम्स, म्हणजे कितीने वाढवावं लागेल, टाइम्स. पहिल्याच्या 3 टाइम्स. कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, पण हे सगळं आठवलं पाहिजे, असं थोडं जमते एकदम. चला सांगा बरं फटाफट, उद्या नाही घ्यायचं आपल्याला हे. चला 45 पर्यंत नो स्टडी नो प्रॉब्लेम. 45 पर्यंत यस. 41 पहा. ओके, लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 41. चला इकडे बोर्डवर लक्ष द्या. A body performs SHM about its mean position with a period of 24 seconds. Period किती आहे, 24 सेकंड. आफ्टर 4 सेकंड इट्स वेलॉसिटी इज 3.14 मीटर पर सेकंड. वेलॉसिटी अँप्लिट्यूड बघा, पहिले इथे पाथ विचारला होता, इथे काय विचारलं, वेलॉसिटी अँप्लिट्यूड. कोण सांगेल व्हॉट इज मीन बाय वेलॉसिटी अँप्लिट्यूड. डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँप्लिट्यूड म्हणजे मॅक्सिमम वेलॉसिटी, ॲक्सलरेशन अँप्लिट्यूड म्हणजे मॅक्सिमम ॲक्सलरेशन. अँप्लिट्यूड म्हणजे मॅक्सिमम. कोणत्याही गोष्टीचा अँप्लिट्यूड म्हणजे त्या गोष्टीची मॅक्सिमम. काही वेलॉसिटी अँप्लिट्यूड, मॅक्सिमम वेलॉसिटी. ये तो तुम्ही काढला, किती मिळाला होता, ये 24 है ना. ये 24 मिळाला होता ना अगोदरच्या प्रॉब्लेम. तेच प्रॉब्लेम आहे, मी एडिट केलं, कालच केलं मी एडिट. हे किती मिळाला होता 24. ओमेगाला काय लिहिणार 2π/t. टी किती आहे 24. 24 कॅन्सल, 2π म्हणजे 6.28 मीटर पर सेकंड. पण काय विचारलं होतं, वेलॉसिटी अँप्लिट्यूड. कोणाकोणाला करता आलं. आणि ॲक्सलरेशन विचारलं असतं तर मायनस कशाला, काय ओमेगा स्क्वेअर ए, मायनस साईन घ्यायची गरज नाही. ठीक आहे. ते अँप्लिट्यूड म्हणजे मॅक्सिमम. सो ज्याला तुम्ही अँप्लिट्यूड म्हणता तो काय असतो, डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड. आणि हा झाला वेलॉसिटी अँप्लिट्यूड. आणखी काय असेल, ॲक्सलरेशन अँप्लिट्यूड. बरोबर आहे. अँप्लिट्यूडला आपण जस्ट अँप्लिट्यूड म्हणत असतो. मोर करेक्टली इट इज डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूडचा लक्ष द्या, अँप्लिट्यूड ज्याला तुम्ही म्हणता ना तो काय आहे, डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड आहे. अँप्लिट्यूड म्हणजे कुठल्याही गोष्टीची जी मॅक्सिमम व्हॅल्यू अटेंड झाली दॅट इज अँप्लिट्यूड. मग ती वेलॉसिटी असो, डिस्प्लेसमेंट असो, ॲक्सलरेशन असो, पैसा असो, हेल्थ असो, वेल्थ असो. ओके, समजलं ना अँप्लिट्यूड. हां, ओके, सांगा पुढे. 45 पर्यंत. ओके, पहा 45. पहा, लक्ष द्या बोर्डवर. पार्टिकल परफॉर्म ऑसिलेटरी मोशन विथ ए पिरियड ऑफ 2π/√3 and its path length is 4 centimeter. Path length 4 centimeter. What is amplitude? पाथ लेंथ जेवढी असेल, अँप्लिट्यूड त्याच्या हाफ. सो अँप्लिट्यूड इज
2 centimeter, then position of the particle at which velocity is numerically equal to acceleration. वेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन न्यूमेरिकली सारखे होतील. वेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन कधी सारखे होऊ शकत नाही, कारण वेलॉसिटी वेलॉसिटी आहे, ॲक्सलरेशन ॲक्सलरेशन आहे. समजलं का? कळलं ना? ह्या दोन क्वांटिटीज कधीच सारख्या नसतात, त्यांच्या मॅग्नेट्यूड सारख्या होऊ शकतात. बरोबर आहे. दोघंही कसे झाले? न्यूमेरिकली इक्वल, मॅग्नेट्यूड सारखे झाले. तुम्हाला काय विचारलं? पोझिशन विचारली. बरोबर आहे. आणि वेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन सारखे झाले. दोन्ही काय झाले? सारखे. बरोबर आहे. आणि दोन्ही सारखे झाले आणि तुम्हाला विचारलं पोझिशन, तर इथे ॲक्सलरेशन बरोबर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. इथे then position of the particle at which velocity is numerically equal to acceleration. ही झाली velocity, हे झालं कॅन्सल. ॲक्सलरेशन ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. समजते? आणि इथे काय करू आपण, या एक्स स्क्वेअरला इकडे घेऊन टाकू. सो ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू काय होणार? ए स्क्वेअर. तुम्ही एक्स स्क्वेअर कॉमन काढा. एक्स स्क्वेअर कॉमन काढला तर ओमेगा स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू काय मिळेल? ए स्क्वेअर. ओमेगा किती आहे दिलेला? 2π/3. तर ओमेगा बरोबर काय असतो? 2π/t. सो ओमेगा इक्वल टू 2π/t. टी किती आहे? 2π/√3. 2π कॅन्सल. सो ओमेगा बरोबर काय झाला? √3. बरोबर आहे. म्हणून एक्स स्क्वेअर बरोबर काय लिहिता येणार? ए स्क्वेअर अपॉन किंवा ओमेगा √3 इथं करून टाकू. सो एक्स स्क्वेअर ओमेगा किती आहे? √3. √3चा स्क्वेअर 3. 3 + 1 4. म्हणजे काय लिहिता येणार? एक्स स्क्वेअर इंटू 4 इक्वल टू किती आहे इथे? ए स्क्वेअर. ए दिलेला आहे का? पाथ लेंथ किती आहे? 4 सेंटीमीटर. ए किती झाला? 2. 2 स्क्वेअर किती होणार? 4. 4 4 काय झाले? कॅन्सल. सो एक्स स्क्वेअर इक्वल टू 1. सो एक्स इक्वल टू ±1 सेंटीमीटर. सो एक्स +-1 सेंटीमीटर. काहीच नाही. अरे समजलं काय केलं? काहीच नाही, काहीच नाही. कोणाकोणाला करता आलं? सरळ सरळ काय म्हटलं होतं? वेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन सारखे. सारखे म्हणजे काय करा? इकडे पहा, वेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन सारखे. सारखे म्हणजे काय करा? इक्वेट करा. इक्वेट करा आणि पुढे पुढे जात राहा. ओमेगाला काय लिहा? 2π/t. ओमेगा काढा आणि ठेवून द्या. जे मिळेल तो एक्सच मिळेल, दुसरं काही मिळणारच नाही. चुकूनही दुसरं काही मिळत नाही. तुम्ही सांगा ना, चुकूनही काही मिळेल दुसरं? जे मिळेल ते आन्सरच मिळेल. तुम्हाला ना प्रॅक्टिस आणि लक्ष वाढवायची खूप गरज आहे. ध्यान नाही आहे तुमचं. बरोबर सांगा. 50 पर्यंत. येस 50. लास्ट पहा. हे बरं आहे. शेवटचं विचारलं की सुट्टी. ओके. पहा काय म्हटलेलं आहे बोर्डवर. यू इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए ऑसिलेटिंग पार्टिकल अँड एफ इज द फोर्स ऍक्टिंग ऑन इट. यू काय आहे? पोटेन्शियल एनर्जी. एफ काय आहे? फोर्स ऍक्टिंग ऑन इट ॲट दॅट इन्स्टंट. देन विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू? पोटेन्शियल एनर्जी आणि एफ मध्ये रिलेशन दिलेलं आहे. एफ इक्वल टू काय असते? -kx. आणि पोटेन्शियल एनर्जी काय असते? हाफ के एक्स स्क्वेअर असते ना. पोटेन्शियल एनर्जी हाफ के एक्स स्क्वेअर. आता आपल्याला याला एका कुठल्या तरी फॉर्मॅटमध्ये बसवायचं. F/U यांचा घेऊ आपण रेशो. यांचा रेशो घेतला तर काय मिळेल बघा? F/U इक्वल टू के के काय होणार? कॅन्सल. बरोबर आहे. इथे मायनस, इथे आहे के एक्स. मी लिहितोच एकदा तुमच्यासाठी. हाफ के इंटू काय लिहिता येणार? एक्स स्क्वेअर. के के कॅन्सल. एक्स आणि हा एक्स कॅन्सल. हा 2 जाणार वर. सो F/U इक्वल टू -2/x. बरोबर आहे. आणि म्हणून काय करता येणार? हा यू इकडे घेऊन टाका. 2 म्हणजे काय लिहिता येणार? F/2 टाइम्स यू इक्वल टू -1/x. याला इकडे घेऊन टाका. सो F/2 टाइम्स यू प्लस 1/x इक्वल टू 0 आहे का? F/2 टाइम्स यू 1/x.
हां, अच्छा उलटं केलं, रेसिप्रोकल केलं नाही का? ओके ओके, रेसिप्रोकल केला असं मिळत नाही तर रेसिप्रोकल, याचा रेसिप्रोकल केला तर काय लिहिता येणार? ट्वाईस यू बाय एफ इक्वल टू मायनस एक्स. सो ट्वाईस यू बाय एफ प्लस एक्स इक्वल टू 0. कोणाकोणाला करता आलं होतं? तरी तुमचे जसे स्कोर यायला पाहिजे ना पेपरच्या मानानं तसे नाही येऊन राहिले. मार्क सांगा मला. अबो 45 कोणीच नाही. अबो 40 अँड क्षितिजाला 40 आहेत. 35 अँड अबो किती आहेत? 37. व्हेरी गुड. येस 35 येस येस काळणे 35 येस 36. ओके. अबो 30 कोण कोण आहेत? सर्वांनी हात वर करा ज्यांचे मार्क्स अबो 30 आहेत. पहा माझे ॲटलिस्ट 30 मार्क्स अशा पेपरमध्ये मिळाले पाहिजे. तुम्हाला लक्ष इकडे द्या. तुम्हाला जर इम्प्रूव्हमेंट लागत, ही रियालिटी आहे. अकोल्याला माहिती आहे काय होते? वर्षभर चांगले मार्क्स भेटतात, वर्षभर पेपरमध्येच खराब भेटतात. काय माहिती, माझ्या बाजूला मागेच एक, नाव नाही घेत मी त्यांचं, मग कसं चालू अभ्यास? खूपच चांगला. पॅरेंट्स एवढे खुश, भयानक खुश की त्याला तर 550 600 सर एकदमच टॉप लेवलमध्ये, पहिला तो 10 मध्ये असतो, पहिल्या 5 मध्ये असतो. आणि ज्यावेळेस नीट झाली किती मार्क्स भेटले? 250. 250 तर मार्क्स असे भेटतात की काहीच नका करू तुम्ही. बरोबर आहे. पहिल्या पेपरमध्ये पूर्ण ए घेऊन टाका, सगळं याची ABCD असतात ना. पहिल्या पेपरमध्ये ए लिहून टाकला, दुसऱ्या पेपरमध्ये केमिस्ट्रीमध्ये बी, बायोलॉजीमध्ये सी, तरी 250 मार्क्स भेटतात. पण मला आश्चर्य वाटते, लक्ष द्या, वर्षभर टॉपमध्ये ठेवतात कसं काही कळत नाही. हे राहते कसं? जर त्याच्या डोक्यात एवढं 200 पर्यंतच आहे, ही तुमची सध्या जे होत आहे ना, प्रामाणिकपणाने तुम्ही सांगितलं नाही, तुम्हाला हात वर करता असतं, आम्हाला यात तसं करण्यात काही अर्थ नाही. पण ही रियालिटी आहे. ही जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर ना, तुमची मेंटॅलिटी, तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचं इम्पॉर्टन्स हे बदलणं आवश्यक आहे. प्रॅक्टिसनी होत नाही. समजून राहिलं का? प्रॅक्टिस करण्यासाठी ना लक्ष पाहिजे असते. काय करा, आज जे जे चुकलं ना ते पुन्हा एकदा स्टडी करा. ठीक आहे. उद्यापासून आपण नवीन जो चॅप्टर आहे त्याला सुरुवात करू. एक मिनिट. पहा, मी उद्यापासून जे आपण घेऊ ना ते तुमच्या नोट्समधलंच असेल. फक्त इथे प्रेझेंट करण्यापुरतं मी वेगळ्या तऱ्हेनं तयार केलेलं आहे. वर्ड टू वर्ड तिथूनच उचललं, कॉपी पेस्ट केलं आणि चेंजेस केले, की डायग्राम टाकले तुम्हाला समजण्यासाठी. तर अशा तऱ्हेनं आपण घेतो. नोट्स जवळ ठेवायची, पाहायची काही गरज नाही. ठीक आहे. आवाज येत होता माझा? आता आला की येत होता? चला ठीक आहे.